प्रज्ञा. आणि देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आशिष फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. आपण प्रतिक्रिया पाहूया. निकालांची अपेक्षा होती असे येतील असं नाही, पण चांगले पॉझिटिव्ह निकाल येतील. कारण गेले 6 महिने लोकसभा निवडणुकीनंतर जी मेहनत सगळ्यांनी केली, देवेंद्रजींनी केली, त्याच्यासोबत बाकीच्या सगळ्या टीमनी केली, त्याच्यानंतर हे नक्कीच माहिती होतं की रिझल्ट खूप चांगला आणि पॉझिटिव्ह येईल. खूप अगदी मायक्रो मॅनेजमेंट करण्यात आला. तुमचे बंधूंना तुम्ही गेले 6 महिने पाहत होते. अगदी पायाला भिंगरी लावून संपूर्ण राज्यात ते फिरत होते आणि अगदी एक छोटं नियोजन करण्यात आलंय. नक्कीच मी काही फार त्या प्रक्रियेमध्ये नसल्यामुळे मला काही डिटेल्स नाहीत, पण जे रिझल्ट्स आहेत त्याच्यावरून हे नक्कीच दिसतंय की अतिशय ग्रासरूट लेवलपर्यंत ते नियोजन झाल्याशिवाय असा रिझल्ट येणं शक्य नाही. खरं पाहिलं तर 2019 मध्येही भाजपसोबत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाला होता. 2019चा आजचा जो निकालाचा दिवस होता, बहुमत होता. मात्र नंतर जे काही राजकीय हेवेदावे झाले, देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते. खूप सहजतेने त्यांनी तो संपूर्ण 5 वर्षाचा कालावधी घेतला. माझ्या मते त्यांचा हा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे की ही डझंट केअर अबाउट द काय म्हणतात त्याला, पदाची त्यांना काही फिकीर नसते. आणि पदं येत जात राहतात राजकारणामध्ये, पण आपलं काम जे आहे ते करत राहणं आणि सातत्याने करत राहणं हे त्यांची विशेषता आहे आणि त्या दृष्टीने ते काम करत राहिले. पण जेवढा बहुमत आज मोठा बहुमत आज महायुतीला मिळताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये भाजपचा अगदी खारीचा सिंहाचा वाटा आहे. असं वाटते का की देवेंद्रजी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे? भाऊ म्हणून तुमची काय भावना आहे? नक्कीच व्हायला पाहिजे अशी माझी भावना आहे. सेलिब्रेशनची किती तयारी आहे? आज संध्याकाळी ते नागपुरात येण्याची अपेक्षा आहे. जल्लोष आणि स्वागत कशा पद्धतीने केलं जाईल? आता तयारी चालू आहे, तुम्हाला दिसेलच. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस ज्या दक्षिण पश्चिम नागपूरमधून येतात तिथले मंडळ प्रमुख जे आहेत, मला सांगा देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे? तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.